नमस्कार मित्रांनो, मी योगेश पवार आणि आपल्या मराठी यूट्यूब आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। काल आपला होळी दहनाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर तुम्ही पाहावा। आणि आज आपल्या गावी पालखी फिरणार आहे, तर या व्हिडिओ जर तुम्हाला सर्वांना गावी कशा प्रकारे आमची पालखी असते आणि किती उत्साहात जल्लोषात पालखी पूर्ण गावावर फिरते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, पुढे स्किप करू नका। चला आता आपण पालखीसाठी जाऊ आणि व्हिडिओला सुरुवात करूया।
कोकणात शिमगो उत्सवाला ग्रामदेवतेची पालखी निघते, पण आमच्या पडवी गावची एक आगळीवेगळी प्रथा आहे. आमच्याकडे देवाची काठी पालखी स्वरूपात सानेवर ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत व नाचत नेण्यात येते. ही परंपरा वर्षानुवर्ष व पिढ्यानपिढ्या चालत असून आम्ही ती परंपरा जपत आहोत. शिमगो उत्सव व गणेशोत्सव हा कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या उत्सवांची आम्ही कोकणकर वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. शिमगो उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ग्रामदेवतेची पालखी सोहळा. ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर नाचवण्याचे स्वर्गसुख या जगात दुसरे कोणते नाही, अशी आम्हा कोकणकरांची धारणा.
काठी आल्याशिवाय कुठलंही तोडून स्वीकारलं जाणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघितलाच या व्हिडिओच्या माध्यमातून की कशा प्रकारे
कोकणामध्ये शिमगा उत्सव साजरा केला जातो। त्याच पद्धतीने या माझ्या पडवी गावीसुद्धा माझ्या मामाच्या गावी खूप उत्साहात जल्लोषात आणि आनंदात हा शिमगा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे। कोकणी माणूस आतुरतेने या क्षणाची वाट बघत असतो। वर्षभर तो गणेश उत्सव आणि शिमगा उत्सवाची वाट बघत असतो की कधी एकदा उत्सव येतो आणि मला गावी जायला भेटतो आणि शिमगा उत्सवामध्ये आपल्या ग्रामदेवताचे दर्शन घेता येते। तसेच आपल्या ग्रामदेवताची पालखी आपल्या दारामध्ये येते। कोकणामध्ये काही गावी पालखी फिरत जाते, परंतु माझ्या मामाच्या गावी या पडवी गावी पालखी न फिरवता काठी फिरवत जाते आणि ही काठीसुद्धा देवाची काठी म्हणून ओळखली जाते। या काठीची विधिवत पूजा करत प्रत्येक दारामध्ये त्याची स्वागत खूप जल्लोषामध्ये आणि उत्साहामध्ये त्याचं स्वागत करून त्याची पूजा अर्चना केली जाते, त्याचा आशीर्वाद घेतला जातो आणि ही काठी पूर्ण गावभर फिरवली जाते। ही पूर्वीपासून आलेली परंपरा आहे आणि पडवी गाव हे माझं ही परंपरा जपत आहे। मी लहानपणापासून या गावी येतो। हे शिमगा उत्सवासाठी हे गाव खूप प्रसिद्ध आहे माड तालुक्यातील आणि तेवढा उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये हा शिमगा उत्सव साजरा केला जातो। तुम्हीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले असेल की किती मोठ्या संख्येने चाकरमानी या गावामध्ये येतो, कारण ग्रामदेवताच्या दर्शनासाठी त्याला आतुरता लागलेली असते वर्षभर। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तसेच आपल्या या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपला जो हा शिमगा उत्सव आहे पडवीगाचा तो 5 दिवसाचा उत्सव असतो। 5 दिवस खूप थाटामाटामध्ये आणि जल्लोषामध्ये हा उत्सव साजरा केला जातो। आज दुसरा दिवस आहे। आज पालखी झाल्यानंतर संध्याकाळी होळीच्या मालावर साहसी खेळ खेळवले जातात व जी आपली मानाची काठी ती नाचवली जाते। ती कशा प्रकारे नाचवली जाते आणि जे साहसी खेळ आहे ते कुठल्या प्रकारे असतात ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तरी पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की आवर्जून पहा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय शिवराय, जय शंभूराजे। माझी काढ